तुझी वेळ झाली, चल लवकर. कीर्तन कीर्तन रोज कीर्तन, गुडघ्यापासून पाय नाही तुला, कोपऱ्यापासून हात नाही तुला, कोण येईल रोज तुला कीर्तनाला? बरं लहान नाहीस, 22 वर्षाचा मोठा आहेस, तू नाही उचलत. आई खरंय, मी 22 वर्षाचा गोडा झालो म्हणजे काहीच उपयोग नाही. माझ्या पित्यानं जरूर जरूर प्राण सोडला. आई मी बिन हाताचा बिन पायाचा माझा काय ग दोष? आई आई आजच्या दिवस चल, उद्या नाही म्हणणार. आई आईचे डोळे पाण्यात डबडबले. आईच होते त्याची कळायचे जात. आईने पाठवले घेतले, गुडघ्यापासून पाय नाही, कोपऱ्यापासून हात नाही, पुत्रचा कपडेला लंगोटी, गळ्यात तुळशीत माळ, पाळतेला. 700 वर्षांपूर्वी वावंटात कीर्तन चालू होतं बांधास महाराजांचं. बांधास महाराज नाथमहाराजांच्या आजोबा कीर्तन चालू आहे, आईने आणून सोडले. वावंट माणसाने गच्च भरून गेलं होतं. चालता येत नाही. माणसातून रस्ता काढत, पोटावर फरफटत फरफटत समोर आला महाराजांच्या. ज्याला कीर्तन ऐकायचंय त्यांना अगोदर येत जावं, पुढं बसत जावं, कीर्तनाला जागा पकडावं, असं बांधास महाराज सांगत होते. महाराजांचं लक्ष गेलं. आलास तुम्हाला? हो पुन्हा बरोबर आलास. कशाला यायला दिलास तुम्हाला? आता घरी कसं जाशील? नाही तुम्हाला नाही घरी जायचं, आमचा शेवटचं कीर्तन उद्या मी कालावर निघणार पंढरला. महाराज मी का उद्या पंढरला? कीर्तनाला यायला आईच्या पाठीवरून यायला लागतं, पंढरला कसं जाशील रे? महाराज मी फक्त हो म्हणा, मी येतो की नाही ते बघा. महाराज विनोदात म्हणाले, होय भाकर झोपलं पाहिजे. आणि हे मारले, गोदावर स्नान केलं, पोटावर फरफटत फरफटत लोटांग घालत पंढरचा रस्ता रडला. तांबडं फुटलं, लोक कुठू लागले. कोणी महाराजांनी विचार लावला, हो महाराज पंढरचा रस्ता कोणता हो? पुढे जा आणि पुढे विचार. असं करत करत त्यानं 10 वाजेपर्यंत बीड गाठलं. वेशीवर हनुमंताच्या मंदिरात मोठ्यानं ओरडू लागला, ऐका बांधास महाराजांची दिंडी पंढरीच्या वाटेवर आहे. कुणी कलवना नव्हे तर कुणी बकऱ्या नव्हे. एवढ्यात महाराजांची दिंडी आली. बिना हाता पायाच्या कुर्मासाला महाराजांनी विचारले, कुर्मासा कसा आलास रे? महाराज तुमच्या होणे मला इथं करत आणलं. महाराजांनी सर्व वारकऱ्यांनी माझी बकऱ्याला भोजन दिलं. महाराज म्हणाले, उद्याच आपला मुक्काम मांजर सुंबा. वारकरी झोपले की कुर्मास निघाला. सरपटत फरपटत खरडत खरडत त्यानं मांजर सुंबा घातलं. तिथंही आकार दिला, तिथंही बोलण्यास सोय केली. महाराजांचं प्रवचन झालं, हरिपाठ सुद्धा झाला. असं करत करत एक एक मुक्काम मागे पडू लागला. गेरमाला बार्शी असं करत त्यानं लहू गाठलं. तिथंही बोलण्यास सोय केली, तिथंही महाराजांची दिंडी मागून आली. महाराज म्हणाले, बिना आता काय करून बसायला? कुर्मासा आता फक्त एकच मुक्काम राहिला. नाही महाराज नाही, इतक्या लहान पात्र आलास आणि एका मुक्कामाला नव्हतोस. पालता होता तो उतारा झाला. सगळं पोट सोडून गेलेलं, प्रचंड जखमा झालेल्या, जखमीकडे रुतलेले, बोलण्याचा त्राण उरला नव्हता. सकाळपासून पोटात अन्न नव्हतं. सगळ्यांसाठी अन्न गोळा केलं पण स्वतःच्या पोटात अन्नाचा कल नव्हता. महाराजांनी विचारले, का? महाराज माझं मलमूत्र कोण धुईल? घरी माझी आई देत होती, इथं कोण धुईल? महाराजांचे डोळे डबडबले. काय केलं कुर्मासा, काय केलंस? महाराज घरी राहून मी काय केलं असतं? निदान पंढरीच्या वाटेवर तरी आलो. उद्या आपण एकच करा, पांडुरंगाला 2दा नमस्कार करा आणि सांगा, कुर्मा तुझे चरण पाहण्यासाठी कुर्मासाचं पुण्य कमी पडलं. या जन्मी तुझे चरण पाहता आले नाही, एवढा निरोप पाठवा. पांडुरंग महाराजांचे पाय जड झाले होते. तसेच ते पंढरपुराला गेले. चंद्रभागेत स्नान केलं. पांडुरंगाचे दर्शन करता रांगेत उभे राहिले. पांडुरंगाचं दर्शन केलं. पांडुरंगाने महाराजांच्याकडे पाहिलं. अंतःकरणातलं चिंतन तिथपर्यंत पोचलं. पांडुरंगावर मात्र म्हणाले, लक्ष राहू दे, मी आलोच लाहोरला जाऊन. पांडुरंग कुर्मादासाजवळ गेले. कुर्मादासाचं शीर्ष त्यांच्या मांडीवर घेतलं. कुर्मादासाला शुद्ध आली. कुर्मादासानं वर पाहिलं, भगवंताचं रूप दिसलं. पांडुरंग म्हणाले, कुर्मादासा मी आलोय. भगवंता माझ्यासाठी तू इथवर आलास. काळजी करू नकोस, माझ्यासाठी हीच पंढरी. तुला काय पाहिजे ते माग. भगवंता मला काही नको. जर द्यायचं असेल तर जन्मोजन्मी मला माझे सद्गुरू लाभो. आणि पांडुरंगाच्या मांडीवर कुर्मादासाने शांत डोळे मिटले. अशी 700 वर्षांपूर्वी घडलेली वास्तव्य संत कथा आज आपणास मार्गदर्शन करते आणि मोठा संदेश देते. हतबल होऊ नका. भक्तीच्या मार्गाने उपासनेच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीतून माणूस जन्माचा सार्थ करून घेतो. धन्यवाद.